25 कोटीचा मलिदा खाणाऱ्यांचा जालना गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. मुख्य सूत्रधार आशिष पैठणकर अटक. न्यायालयापुढे हजर. सदरचे लोन जिल्हाभरात आहे काय याच्यासाठी पीसीआर तत्कालीन जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कोण सहभागी आहेत हे आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पुढील कार्यप्रणालीचा तपासाचा भाग असून लवकरच घनसावंगीचे लोण जिल्हाभरात पसरते का याकडे प्राईम मिनिट 24चे लक्ष आहे. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 3 वर्ष अगोदर 2022-23 दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना महसूल प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणमध्ये काही बाधित शेतकरी सोडून देऊन ज्यांच्याकडे शेती नाही अशांना शासकीय अनुदान वाटप केले. सदरचे प्रकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी हाताळले. त्यानुसार झालेल्या तपासात 240 गावांमध्ये 24,19,77,811 रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार. सदर अपहरणात 31 तलाठी आणि मुख्य सूत्रधार आशिष पैठणकर अशा 32 आरोपींच्या जालना पोलीस अधीक्षक अक्षय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपाध्यक्ष सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांची टीम गोकुळ सिंग कायटे, समाधान तेलंगरे, किरण चव्हाण, आमादास सांबळे, गजू भोसले, सागर बाविस्कर, दत्ता वागुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार जया निकम, नीमा घनगाव, मंटा नाटंकर या टीमने मुसक्या आवल्या असून यातील आशिष पैठणकर हा सतत हुलकावणी देत असताना शेवटी पोलिसांच्या लब्या हाताने आडवे करून आशिषला जेरबंद करत 4 फेब्रुवारी न्यायापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सदा 6 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. सदर पोलिसांनी कस्टडीत अधिक माहिती मिळते का याकडे तपास अधिकारी यांचे लक्ष लागून आहे. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, जालना, बुलढाणा.